तुळजापुरात तुळजाची शक्ती स्पष्ट जाणवते आहे. मग त्यांचं अस्तित्व इतकं वेगळं का भासतंय? शक्ती त्यांची आहे, स्पंदनही त्यांचंच आहे, पण त्यांचं रूप, त्यांची जाणीव आमच्यापर्यंत वेगळ्या प्रकारे का पोहोचते? हे बघा, मी तुमच्या भावना खरंच समजू शकते, पण मला जरी ही कथा माहिती असली तरी ही कथा साधी नाहीये. ही चातुर्मासाची दिव्य पोथी आहे. तिच्यातील ज्ञान सामान्य डोळ्यांना दिसत देखील नाही. देवींच्या स्पर्शानेच तिच्यातील कथा प्रकट होतात. आणि आज जर देवी स्वतः इथे नाहीयेत, तर ही पोथी उघडणार तरी कोण? मी उघडते. तू इथं कुठं आलीस? मी तुला झोपायला सांगितलं होतं ना. मला झोप येत नाहीये. अगं, झोप येत नाही म्हणून कथा सांगायला निघालीस वय? हो. अगं, हा पोरांचा खेळ नाही बघ. समध्या बायका जमा झाल्यात इथं. मग काय झालं? मला वाचता येतं. काय? मी ऋषी कन्या आहे. मला माझ्या पिताश्रींनी वाचायला शिकवले. अगं, ही साधी पोथी नाही. मला माहितीये. तुला खरंच असं वाटतंय की तुला या पोथीतलं ज्ञान दिसेल? कारण जरी ही पोथी तुला उघडता आली तरी त्यातली अक्षरं तुला दिसणार नाही. ही दिव्य पोथी आहे. पोथी म्हणजे ज्ञान ना? हो. मग ज्ञान कधी कोरं असतं का? जो मनापासून ज्ञान शोधतो त्याला ते नक्की सापडतं. मला एकदा वाचून तर पाहू द्या. अगं, पण तू आहेस तरी कोण? पद्मा, अगं, हे समजा काय होत आहे? ही अक्षर आहे ग, खरंच अक्षरं उमटली आहेत. हे कसं शक्य आहे? सम्राज्ञी, सम्राज्ञी. असुर नरेश, आपल्याला काही हवं होतं का? आपण त्या अस्त्राचा उपयोग कधी करणार आहोत सम्राज्ञी? योग्य वेळ आल्यानंतर. योग्य वेळ? तुळजाला क्षणात निष्प्रभ करू शकेल असं अस्त्र आपल्या हातात आहे आणि आपण किती वाट पाहायची? असुर नरेश, अस्त्र कितीही सामर्थ्यवान जरी असलं तरी सुद्धा तुळजाला कमी लेखण्याची चूक यावेळी आपण करू नये. मग सध्या तुळजा महालात आहे.
आणि ती पोथी तिच्याजवळ आहे. तिच्यासोबत तिचे भक्त, सेवक आणि रक्षणासाठी सैन्य, हे सगळं काही आहे. जर का आत्ता आपण तिच्यावर वार केला तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. मग तुला काय हवंय? अशी एक वेळ जेव्हा तुळजा एकटी असेल किंवा तिच्या समवेत काहीच लोक असतील. आणि ती वेळ आली आहे हे आपल्याला कसं कळेल? म्हणूनच आमचा हेर आम्ही तुळजापुरामध्ये आधीच पाठवलाय. तुळजाच्या प्रत्येक बारीक हालचालींवरती त्याचं लक्ष आहे. योग्य तो क्षण दिसला की तो लगेचच आपल्याला कळवेल. आणि आपण काय करायचं? कृतिहीन, निष्क्रिय बसून राहायचं? सम्राज्ञी असं केलं तर तुळजा आपल्यावर वार करेल. असुर नरेश, अशी घाई करून आपल्याला चालणार नाही, नाहीतर संकट आपल्यावरतीच येईल. कृपया यावेळी आमच्यावरती विश्वास ठेवा. आणि तुम्ही म्हणताय ती योग्य वेळ आलीच नाही तर? येईल. ती वेळ नक्कीच येईल. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आमचा वार कधीच चुकणार नाही. श्रावण मासे नागपंचम्यः कथा म्हणजे श्रावणाच्या पवित्र मासात येणाऱ्या नागपंचमीची ही कथा. चला श्रावणाच्या या शुभ मासाची सुरुवात करूया. पद्मा, काय झालं? नाही, काही नाही. कृपया तुम्ही सगळ्यांनी आसनस्थ व्हा. आपण कथाकथनाला सुरुवात करूया. नागपंचमी हा श्रावण मासातील एक महत्त्वाचा सण आहे. आपल्या शेतासाठी नाग खूप उपयुक्त असतात. धान्याचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा ते नाश करतात. म्हणून नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी चिरलेले, भाजलेले किंवा तळलेले पदार्थ खाल्ले जात नाही. नागपंचमीचा खास पदार्थ म्हणजे दिंडे. कणकेची पारी करून त्यात पुरण भरतात. ते बंद करून दिंडे उकडले जातात आणि तुपासोबत खाल्ले जातात. नाग आणि माणसाचं नातं खूप जुनं आहे. आपल्या शेतीचं आणि निसर्गाचं रक्षण करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. हे झालं नागपंचमीचं महत्व. आता ऐकूया नागपंचमीच्या व्रताची कथा. खूप दूर एका गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. त्या घरात 7 सुना होत्या. श्रावणातील सण आले की पहिल्या 6 सुना आनंदाने माहेरी जात. पण धाकटी सून अनाथ होती. तिचं माहेरच नव्हतं. सगळ्या जणी माहेरी गेल्या की ती एकटी बसून रडायची. एकदा तिचं दुःख असह्य झालं आणि तिने मनापासून देवाची प्रार्थना केली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने तिला नागपंचमीचं व्रत सांगितलं. व्रत कसं करायचं, नागदेवतेची पूजा का करायची, हे सगळं समजावून दिलं. तिने श्रद्धेने गावातल्या वारुळाची पूजा सुरू केली. तिची भक्ती पाहून नागदेवता प्रसन्न झाले आणि एके दिवशी नागराज ब्राह्मणाचं रूप घेऊन तिच्या समोर आले. त्यांनी तिला सांगितलं, मी तुझा मामा आहे, माझ्यासोबत चल. आणि ते तिला नागलोकात घेऊन गेले. तिच्या शब्दांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की डोळे मिटले की सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहते. पण ही लहानशी मुलगी एवढं सहजपणे हे सगळं कसं सांगते? मी माझ्या लेकराकडनंच गोष्ट ऐकतेय असं वाटतंय. मन भरून आलं.
नागलोकात गेल्यावर त्या सुनेला पहिल्यांदाच आपल्या माहेराची उणीव जाणवली नाही. तिथे तिच्यासाठी उटी भरली गेली, तिचा सन्मान केला गेला आणि माहेरच्या माणसासारखं तिच्यावर प्रेम केलं गेलं. तिला जे कधी मिळालं नव्हतं ते सगळं तिला नागराजांनी दिलं. पण तिचे सासरी जेव्हा संकट आलं तेव्हा नागराज नुसते तिचे नातेवाईक म्हणून थांबले नाहीत, ते स्वतः तिच्या मदतीला धावून आले. त्या दिवसापासून नागराज फक्त तिच्यासाठी देव राहिलेत नाहीत, ते तिचं कुटुंब झाले, तिचं माहेर झाले. या कथेतून आपल्याला नागदेवतेचे महत्व समजते, पण त्यासोबत आणखी एक गोष्ट समजते. रक्ताचं नातं प्रत्येकाला मिळतं, पण श्रद्धेतून निर्माण झालेलं नातं सगळ्यांच्या भाग्यात नसतं. मनापासून निसर्गाला साथ घातली की निसर्गही आपल्याला प्रतिसाद देतो. कारण या सृष्टीत कोणीही एकटं नाही, निसर्ग नेहमी आपल्या सोबत असतो. माझं आणि माझ्या भावाचं भांडण झालंय, किती दिवस झाले आम्ही बोलत बी नाही. मग तुम्ही नागपंचमीचं व्रत करताना मनापासून नागदेवतेला आपला भाऊ माना आणि त्यांना हाक मारा. तुमच्या मनातली श्रद्धा खरी असेल तर तुमची हाक नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अगं हे व्रत करायचं कसं आम्हाला जरा समजून सांग की. हो, मी तुम्हाला सगळं सांगते, पण त्याआधी इकडे जवळपास एखादं वारुळ आहे का? हो आहे खरं. आजच्या पूजेसाठी देवींनी स्वतः वासुकी राजांना आव्हान केलं होतं, त्यामुळे महालातील एका कक्षात नागलोकाकडे जाणार एक दिव्य वारुळ निर्माण झालंय. खरंच? मग तर खूप छान झालं. नागपंचमीच्या व्रताची सुरुवात नागदेवतेच्या साक्षीनेच झाली, तर त्याहून सुंदर काय असेल? चला, मी तुम्हाला तिथेच सगळं सांगते. चला ग, इथे जवळच असेल तर मग बघूनच येऊया. वय, आजचा दिवसच खास आहे. वय, चला मग आपण पण बघूया नागलोकातलं ते वारुळ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा केवळ हाताने करू नका, श्रद्धेने करा. चला. हे काय घडतं? काही क्षणांपूर्वी मला हिच्यात साक्षात देवींचं रूप दिसलं. तो केवळ माझा भास होता की देवी स्वतः मला काही संकेत देत आहे. देवी कुठे आहेत हे आपल्याला माहिती नाही, आणि त्यांच्याच आसनावर बसून ही मुलगी दिव्य पोथी वाचतीये. हा सगळा योगायोग नाही असू शकत. पण मग ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? तुळजापुरात तुळजाची शक्ती स्पष्ट जाणवते आहे. मग त्यांचं अस्तित्व इतकं वेगळं का भासतंय? शक्ती त्यांची आहे, स्पंदनही त्यांचंच आहे, पण त्यांचं रूप, त्यांची जाणीव आमच्यापर्यंत वेगळ्या प्रकारे का पोहोचते? तुळजा नेमकं काय लिहिला रस्ता आहे? वंचिकाला आम्ही वाड्यात पाठवलं आहे. तिच्याकडून जर काही कळलं तर या बदलामागचं कारण समजेल, पण मनातली ही अवस्था काही केलं जात नाही. चला, पहिले नागदेवतेला नमस्कार करूया. आता मी तुम्हाला नागपंचमीच्या व्रताची पूजा सांगते. तुम्ही त्याप्रमाणे पूजा करा. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि मनापासून व्रताचा संकल्प करायचा. नागदेवतेची मूर्ती असेल किंवा हळद चंदनाने नागाचं चित्र काढलं असेल
तरी श्रद्धेने त्याची पूजा करता येते. म्हणजे वारुळाची पूजा केली तरी चालते का? हो. नागदेवतेचं वास्तव्य जिथे आहे त्या वारुळाची श्रद्धेने पूजा करता येते. अगोदर नागदेवतेला स्वच्छ पाणी अर्पण करा, त्यानंतर दूध अर्पण करा. हळद, कुंकू, चंदन, अक्षदा आणि फुलं वाहा. आणि नैवेद्याला काय दाखवायचं? लाया, गुळ, खोबरं किंवा दूध साखरही दाखवू शकता. मग त्या दिवशी उपवास करायचा असतो काय? श्रद्धेनुसार उपवास करता येतो. संध्याकाळी पूजा करून सात्विक भोजन करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नागपंचमीच्या दिवशी तवा किंवा लोखंडी कढई वापरायची नाही. भाजी चिरणे किंवा कापणेही टाळतात. म्हणून या दिवशी दिंडे आणि कानवणे सारखे उकडीचे पदार्थ केले जातात. मग त्या दिवशी शेतातल्या कामाचं काय करायचं? या दिवशी जमीन खणायची नाही, नांगरी चालवायचं नाही. जमिनीखाली राहणाऱ्या जीवांना इजा होऊ नये ही त्या मागची भावना आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, जिवंत नागाला दूध पाजू नका. नागदेवतेची पूजा मूर्ती, चित्र किंवा वारुळाचीच करा. श्रद्धा जपायची, पण निसर्गालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची. चला आपण पूजेला सुरुवात करूया.
तुळजा वाड्यात नाहीये हे एका अर्थी बरंच झालं, पण ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? एवढ्या सहज ही समधी माहिती तिला कशी काय समजली? काय बी झालं तरी मला या समध्यापासून लांब राहायलाच हवं. सगळ्यांनी थोडं मागे व्हा, आपण नागदेवतेचं दर्शन घेऊया. हे नागदेवता, आम्ही श्रद्धेने केलेली पूजा स्वीकारा. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. आमची भक्ती गोड मानून घ्या आणि आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. एवढा मोठा नाग! अगलच मोठा नाग आहे की. अयो, हे कुठं आलं? इथं खरंच नाग येईल असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. हा तर एवढा मोठा. आता मी काय करू? शांत राहा, घाबरू नका. हे नागदेवता आहेत, आपल्याला दर्शन द्यायला आलेत. मनापासून त्यांची प्रार्थना करा. हा माझ्याकडेच का बघतोय? अरे देवा, हा तर माझ्याकडेच बघतोय की. अय्यो आई ग, तुमचा नाही, इथं थांबणं धोक्याचं आहे. माझं खरं रूप उघड झालं तर समजा खेळ खाल्लास. आत्याबाई, तुमचं रहस्य आता माझ्यापासून लपलेलं नाही. अगं बाई, नागदेवता गेले. खरंच ग, साक्षात नागदेवतांनी आपल्याला दर्शन दिलं. वय ग, माझ्या अंगावर अजून बी काटा आलाय. आज तुम्ही श्रद्धेने नागदेवतेचं व्रत केलं. आजपासून तुमचे आणि नागदेवतेचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले आहेत. उद्या तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर घाबरू नका. तुमच्या गावात असलेल्या वारुळाजवळ जा. श्रद्धेने नागदेवतेची पूजा करा आणि मनापासून त्यांना साथ घाला. तुमची हाक मनापासून असेल तर नागदेवता नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील. खरंच ग, मनाला लई मोठा आधार मिळाला. वय, तुळजाईचा आशीर्वाद आणि नागदेवताची साथ असली की मग कसलीच काळजी नाही. अगं बाई, आत्या कुठे गेल्या? अगं, आता तर इथंच होत्या की. अगं, कुणाला सांगितलं बी नाही आणि अशा कुठे गेल्या अचानक? आता काय करायचं?
काय होतं ते नागाच्या फण्यावर तुळजा उभी होती, माझ्याकडं रागानं बघत बी होती. तुळजाला माझं खरं रूप कळलं तर नसेल ना? नाही नाही, हा माझा भास असणार. मी घाबरलोय म्हणून माझ्याच मनानं मला हे दाखवलं असणार. तुम्ही आहे अहो आत्या, काय झालं? हा आशा एकदम काटा चकला. अगं म्या नाही दचकले. आणि अगं कुणी बी एवढ्या जोरात हात ठेवल्यावर माणूस दचकणारच की. अहो पण तुम्ही एवढं घाबरलेलं का दिसताय? घाबरले नाही मी. ते अगं मला की नाही कसं तरी होत होतं. बरं वाटलं ना झालं म्हणून मग मी बाहेर आले. अहो आत्याबाई, आम्ही तुम्हाला आज शोधत होतो. तुम्ही अशा अचानक बाहेर का आल्यात? ते अगं नाक बघितलं तिथं की नाही, यो असा अंगावर काटा आला म्हणून मग मी बाहेर आले बघ. अहो आत्या, ती पोरगी किती छान गोष्ट सांगत होती आणि तुम्ही असं अचानक बाहेर निघून आला आणि तुम्हाला साक्षात नागदेवताचं बी दर्शन झालं. अगं मला नागाची भीती वाटत्या. तुम्हासनी कधीपासनं? मागच्या वर्षी तर तुम्ही लय आवडीनं नागपंचमी साजरी केली. मागल्या वर्षी गेला ते वर्ष माग. मला भीती वाटत्या. असू दे, कधी कधी मन बदलतंय, जाऊ दे. पण ती पोरगी किती छान कथा सांगत होती ना. हवं एवढीशी पोर आणि तिला नागपंचमी बद्दल किती काय काय माहित होतं. पण मला एक गोष्ट कळाली नाही. काय? तुळजाई नेमकी गेली कुठं आणि तिच्या जागी ही दुसरी पोरगी आली कुठनं? मला बी तेच कळणं झालंय बघ. तुळजाई अशा अचानक नाहीशा कशा झाल्या? ती लहान मुलगी येऊन कथा काय सांगते हे समजा काय चाललंय काय कळणं झालंय बघ मला. ओ, कोण आहे तुम्ही? आणि आमचं बोलणं असं चोरून कसं काय ऐकताय? क्षमा करा, ते आपलं तुमचं बोलणं कानावर पडलं म्हणून. मी इथलाच आहे, हे शेजारच्या गावचा. पण तुम्ही आहात कोण? मी इथनं जात होतो तर तुमचं बोलणं कानावर पडलं म्हणून थांबलो. देवी वाड्यावर नाहीत का? आम्हाला बी नक्की ठाऊक नाही त्या कुठं गेल्या आहेत ते. मग आज कथा कोणी सांगितली? त्या लहान पोरीनं सांगितली. ती कोण? अहो ते आम्हाला बी माहित नाही ती लहान पोरगी कोण होती ते. पण पोरगी लई गुणाची आहे. हवं एवढी एवढीशी पोर, पण तिला नागपंचमी बद्दल समज माहित आहे बघा. वय, तिची कथा ऐकताना असं वाटत होतं आपण दुसऱ्याच जगात गेलो का काय. पण ती पोरगी आहे तरी कोण? म्हंटल ना तुम्हाला की आम्हाला काय माहित नाही. बर बर, पण देवी कुठे गेल्या? तुम्हाला एवढं का जाणून घ्यायचंय? नाही नाही, तसं काही नाही. तुम्ही नक्की तुळजाईचंच बघताय ना?